उन्हाळ्यात थकवा, चक्कर, डोकेदुखी होते का? कदाचित तुमचं शरीर डिहायड्रेटेड होतंय. आज जाणून घ्या शरीर नेहमी हायड्रेटेड कसं ठेवायचं. नमस्कार मित्रांनो, उन्हाळा आला की आपल्या शरीरातून घामाद्वारे खूप पाणी बाहेर जातं. जर आपण योग्य प्रमाणात पाणी आणि योग्य आहार घेतला नाही तर डिहायड्रेशन होऊ शकतं. म्हणून आज आपण पाहणार आहोत शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं आणि काय खाल्लं पाहिजे याच्यासाठी महत्त्वाच्या 7 टिप्स. नंबर 1 वर आहे भरपूर पाणी प्या. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. तहान लागण्याची वाट पाहू नका. बाहेर जाताना नेहमी पाण्याची बाटली ठेवा. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. नंबर 2 वर आहे नारळ पाणी. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात, शरीर थंड ठेवतं, डिहायड्रेशन टाळतं. रोज 1 नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. नंबर 3 वर आहे मॅक्झिमम वॉटर कंटेंट असलेली फळे खा. उन्हाळ्यात ही फळे खूप उपयोगी आहेत. जसं की कलिंगड, यात 90% पाणी आहे. काकडी शरीर थंड ठेवतं. खरबूज हे पाणी आणि विटॅमिन्स देते, तर संत्रे हे विटॅमिन सी आणि हायड्रेशन देते. नंबर 4 वर आहे ORS. घामामुळे शरीरातील मीठ कमी होतं, त्यामुळे ORS किंवा मीठ साखर पाणी घ्या. नंबर 5 वर आहे ताक आणि लिंबू पाणी. ताक पचन सुधारते, तर लिंबू पाणी शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. दिवसातून 1-2 वेळा तरी नक्की घ्या. नंबर 6 वर आहे काय टाळावे. जास्त कॅफीन असलेले पदार्थ जसं की चहा, कॉफी टाळलं पाहिजे. जंक फूड आणि खूप तळलेले पदार्थ खाऊ नये, हे शरीरातील पाणी कमी करतात. नंबर 7 वर आहे लाईफस्टाईल टिप्स. उन्हात जास्त वेळ राहू नका. हलके आणि सुती कपडे वापरा. बाहेर जाताना टोपी किंवा छत्री वापरा. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त पाणी पिणं नाही तर योग्य आहारही गरजेचं आहे. हेल्दी राहायचं असेल तर हायड्रेटेड राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.